बीट, बटाटा, काकडी, दही, लिंबू, लसूण, कांदा, मिरपूड, मीठ. बघा बरं, मला उभ्या उभ्या पाठ झालं. घरी असलेलं सगळं साहित्य आहे. बरं, शिजवून घेतलं म्हणजे नेमकं काय केलंय? कुकर मध्ये 2 शिट्ट्या केल्यात बस. बरं, बटाटा आणि बीटरूटला. काकडी तुम्ही जरा ही वापरली, हिरवी काकडी, आपली हिरा काकडी त्याला काहीतरी म्हणतात. हो, ह्याला जास्त चांगला फ्लेवर आहे म्हणून. बरं, आपण आपली साधी काकडी वापरू शकतो? साधी काकडी वापरू शकता, पण ह्यात जास्त फ्लेवर येतो म्हणून मी ही काकडी वापरली. ठीक आहे, काय करायचं आता? हे सगळं एक एक करून आपण मिक्सर मध्ये घालायचं आहे. बरं, ठीक आहे. आधी काय लागणार? बीटरूट घेऊया आपण. बरं, त्याचे 2 तुकडे असे करून ते शिजून घेतलेलं असल्यामुळे काप पटापट होतात. हिमोग्लोबिन वाढीसाठी अत्यंत आवश्यक असं हे बीटरूट आहे. एक्झॅक्टली, बरोबर ना? बरोबर. आता बटाटा द्या. बरं, एक अर्धा बटाटा थिकनेस साठी घालतो आपण ह्यात बटाटा. बरोबर बरोबर. हे पण हाफ करून ह्यात घालूया. पुरे. आता ती काकडी द्या. आता कांदा द्या. बरं, कांदा एक एवढा बस. 2 पाकळ्या लसणीचे. 3 घालूया. ठीक आहे. मला लसूण आवडतं. त्याचा उग्रपणा जो आहे ना, तो स्वादासाठी खरंच खूप चांगला असतो, त्याच्यामुळे मला ते आवडतं जरा. आता लिंबू पिळूया त्यात. बरं, पुढे त्याला दही घालू. दही सगळंच लागेल. लिंबू आणि दही एकत्र केल्यामुळे ते हे होणार नाही, फाटणार नाही? नाही, ह्याला कारण हीट आपण देतच नाही. हा, त्याला आपण कुठली आच नाही लावली त्याच्यामुळे. आता मीठ आणि मिरपूड. आणि मिरपूड आवडीनुसार कसं तिखट हवं. बरोबर. आता आपण थोडंसं ह्यात पाणी घालू म्हणजे ते चांगलं मिक्स होईल. बरोबर. बस बस बस. आता आपण याचं झाकण लावूया. मिक्सरला लावून घ्यायचं. कोल्ड बीटरूट सूप. याचा एक फ्रेश असा कलर आहे प्लस टेस्ट तर आहेच. आता ह्याला आपण बोल मध्ये घालून घेऊया. क्या बात है. याच्यावरती सजावटीसाठी म्हणजे थांबा, आधी तुम्हाला याचा थिकनेस दाखवतो. किती छान असं घट्ट हे इतकं अप्रतिम कलर आहे याचा. आणि याच्यावरती सजावटीसाठी जर आपण एखादं पुदिन्याचं पान, कोथिंबीरचं पान किंवा लिंबाची फोड करून जर अशी इथे छान खोवली तर अशी एखादी 5 स्टार हॉटेल मधली हेल्दी आणि अट्रॅक्टिव्ह रेसिपी वाटेल. बरोबर. अजून एक आयडिया आहे. एक दहीचं छान स्कूप वरनं घातलं तरी सुद्धा खूप छान लागेल. सोने पे सुहागा हो जाएगा. बरोबर, एकदम फॅन्टास्टिक. तुम्हाला हेल्दी रेसिपी अशी छान करून पाहिजे असेल, प्यायचं असेल हे सूप, पटकन लिहून घ्या. कोल्ड बीटरूट सूप साठी लागणारं साहित्य आणि खोडथई. कोल्ड बीटरूट सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेला बीट, शिजवलेला बटाटा, दही, काकडी, लिंबू, कांदा, लसूण, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवलेल्या बीटाचे काप, शिजवलेला बटाटा, काकडीचे काप, कांदा, लसूण, लिंबाचा रस, दही, मीठ, काळी मिरी पूड आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं. मिक्सर मधून वाटलेलं सूप एका बाउलमध्ये काढून सजावट करून सूप सर्व्ह करावं. वेगवेगळ्या प्रकारचं आवडतं. नाही नाही, खरंच ती म्हणजे सांगते की हे वाईट आहे, हे ठीक आहे असं. एकंदरीत परिपूर्ण असं तू सगळा स्वयंपाक करू शकतो. तेल गरम झालंय. हो, आता त्याच्यामध्ये गार्लिक. पुरे इतके? हो हो, थोडंसं आणखी अजून लागेल. बस 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 बस. हे थोडं फ्राय करून घ्यायचं. हो. मग जेव्हा तू आईला मदत म्हणून स्वयंपाक करत असतेस तेव्हा आईची मदत घेतेस का तू एकटीच? नाही, मी एकटीच घेते. फक्त मम्मा भांडी वगैरे घासण्यासाठी. काय आत्ताच लेकराला गुणी म्हणलं आणि आत्ताच लेकरू बघा काय सांगायला. पण ठीक आहे, पण एका पद्धतीने तेही बरोबर आहे. आपली आपली एक पद्धत असते. काही जणांना नाही आवडत किचन मध्ये आपण काम करत असताना कोणी लुडबुड केली. मला ते नाहीच आवडत. हा, आता मी मदत करतोय ते आवडतंय ना. नाही नाही, ते ठीक आहे. हा, म्हणजे नाही तर तू मलाच म्हणशील की तुम्ही बाहेर जा, असं नको. कांदा कांदा अजून बस. पुरे? हो. कांदा लाल झाला. कॅप्सिकम 3 रंगांच्या सिमला मिरची. किती लागणार आहे? बस बस बस. पुरे? ब्रोकोली बस. पुढे गाजराचे काप. ओके. मशरूम थोड्या वेळाने टाकायचा. बरं. पुढे काय लागणार आहे आता? पुढे गॅस मोठा करायचा का गॅस?
आता त्यामध्ये मशरूम. आता मशरूमचे काप. हो. बरं, आपण हा नवीन तर पदार्थ करतच आहोत, इंडियन पद्धतीने तर करतच आहोत, पण हेल्दी करतोय. कारण ब्रोकोलीमध्ये सुद्धा खूप जीवनावश्यक मूल्य असतात. त्याच्यानंतर मशरूममध्ये तर असतातच, गाजरमध्येही असतात. शिवाय आपण आता ऑलिव्ह ऑइल वापरतो म्हणजे थोडंसं ते हेल्दी पण असणार आहे. मला पास्ता नाही. पास्ता, मॅक्रोनी पास्ता. हो हो, बस बस बस. आता काय त्याच्यामध्ये आपल्याला रेड चिली पावडर, जे मसाले आहेत आता ते टाकायचे. बरं, ठीक. अजून थोडं लाल तिखट पावडर आपण याच्यामध्ये घातलं. खरं तर हा बेसिकली इंडियन टच आहे असं म्हणायला हरकत नाही. हो हो. कारण पास्त्यामध्ये आपण लाल तिखट पावडर कधी घालत नाही. बरोबर. पण शिवानीजींनी इंडियन पद्धतीने करायचं ठरवलंय, त्यामुळे लाल तिखट पावडर आम्ही घातले. बरोबर. हो, काळी मिरी पावडर, गरम मसाला. बरं, काळी मिरी पावडर पुरे. बस बस बस. गरम मसाला. गरम मसाला थोडंसं अजून लागेल. मीठ आणि मीठ अजून, कारण पास्तामध्ये आपण ऑलरेडी टाकलं. बरोबर. परत एकदा स्वतः करून घ्यायचं. हो, ठीक. आई आणि बाबांना तू खूप लहानपणापासून स्वयंपाकात लुडबुड करून मदत करतेस, वेगवेगळे पदार्थ खाऊ घालतेस. हो. पण लहानपणापासून आत्तापर्यंत एखादी त्यांच्याकडनं मिळालेली पावती की क्या बात आहे शिवानी, काय रेसिपी केली आहेस, काय पदार्थ केलास, असं काय झालं होतं? पप्पानी तेच जेव्हा मी फर्स्ट टाइम रताळ्याची खीर बनवली तेव्हा होती, आणि एक शिरा बनवलेला स्टार्टिंगला, तेव्हा त्यांना ते प्रचंड आवडलेलं की कुठेही जशी जेव्हा हीच रेसिपी बनव रताळ्याची खीर. आता सुद्धा इथे सुद्धा मला म्हणाले की रताळ्याची खीरच दाखव. म्हटलं नाही, थोडा वेगळा द्यायचं त्यामुळे. अच्छा, पप्पांचं असं म्हणणं होतं का तुझ्या? हो. की इथे रताळ्याचं खीर दाखव. हो. तू का बरं पास्ता निवडलं? थोडं वेगळं काहीतरी, कारण हे सुद्धा वेगळं इंडियन पास्ता, त्याच्यामुळे मला पिवळी. बरं, किती लागणार आहे? बस बस बस. तुला एक सांगू का, मी आता तुला जरा ऑब्झर्व करतोय ना, तू BBA करतेस, तू हॉटेल मॅनेजमेंट करतेस, तू अजूनही 4 गोष्टी एकत्र करू शकतेस. त्याचं रिझन असं आहे की तुझ्या एकंदरीतच कामाला, वागण्याला, बोलण्याला एक उरक आहे असा. ओके. म्हणजे काही जणांना, बरेच लोक असं आता ना ते जरा आपण असं तुझं नाहीये. पटापटा पटापटा तुला काम करायची सवय, त्याच्यामुळे आपण मल्टीटास्किंग ज्याला म्हणतो ते तुझ्या बाबतीत होऊ शकतं. त्याच्यामुळे तू ते करू शकतेस. आता आपल्याला यामध्ये चीज ऍड करायचं. बरं, चीज किसून घ्यायला लागेल ना? मी जरा अजून मदत करतो. हो हो, चालेल चालेल. तुला असं वाटायला नको अरे हा काय संकर्षण, मी केलेलं सगळं हाणतोय. नाही नाही नाही, असं नाही वाटणार. नाही नाही. चीज आपण किसून त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता थोडंसं मला कसुरी मेथी स्वादासाठी आणि पार्सले सुगंधासाठी जरा क्रश करून घालायची ना. हो. बघ, मी पण आता शिकलोय, माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं नाहीये, पण मी शिकलोय शिवानी. हो हो, यू शुड ॲप्रिशिएट. पार्सले, व्हेरी गुड. थँक्यू. पार्सली घालायची. बस बस पुरे. बस बस. फॅन्टास्टिक. आता आपला पास्ता रेडी आहे. वा वा वा. कसुरी मेथी आणि पार्सलीमुळे आहा क्या बात आहे, जाणवायला लागलेलं आहे आम्हाला. पास्ता तयार आहे आपला. हो हो, पास्ता तयार आहे. फॅन्टास्टिक. तुला काय वाटतं, कसं झालं असेल? एकदम टेस्टी झाला असेल. हो नक्की. वा, एकदम टेस्टी झालाय. खात्री आहे शिवानीजींना. तुम्हाला हा टेस्टी पास्ता खायचा असेल तर पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि इंडियन पास्तासाठी लागणारे साहित्य: रंगीत सिमला मिरचीचे काप, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं गाजर, वाफवलेला मॅक्रोनी पास्ता, ब्रोकोली, मशरूम्स, टोमॅटो प्युरी, चीज, कसुरी मेथी, बारीक चिरलेला लसूण, काळी मिरी पूड, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, पार्सली आणि ऑलिव्ह ऑइल. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये लसणाचे काप परतून घ्यावेत. नंतर त्यामध्ये कांदा, रंगीत सिमला मिरचीचे काप, ब्रोकोली, गाजराचे काप, मशरूमचे काप, मॅक्रोनी पास्ता, लाल तिखट, काळी मिरी पूड, गरम मसाला, मीठ, टोमॅटो प्युरी, किसलेलं चीज, कसुरी मेथी आणि पार्सली घालून सर्व एकत्र करून पास्ता तयार करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आज आपण पावभाजीला थोडासा वेगळा ट्विस्ट देणार आहोत. आपण करणार आहोत पावभाजी बर्गर. एक तिबेटियन नेपाली सूप म्हणा त्याला, किंवा पूर्णान्नाची जी रेसिपी आहे, तुप्पा म्हणून त्याचं नाव आहे, ती करणार आहोत.